बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। त्रिभाषा धोरणाविरोधात विरोधकांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेत पावसाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी या शासन निर्णयाची होळी करण्याचा निर्णय घेतलाय। मराठी भाषा केंद्रातर्फे पुकारण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह इतर राजकीय पक्षाचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत। पहिलीपासून मातृभाषा आणि पाचवीपासून तिसऱ्या भाषेचा पर्याय असावा, पाचवीनंतर कोणती भाषा घ्यायची हे पालकांनी ठरवावं, अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडली आहे। पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलेलं आहे। सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्याचे तीव्र पडसाद उमटत विरोधकांच्या आक्रमकतेमुळे त्रिभाषा धोरणाविरोधात रणकंदन होण्याची चिन्ह आहेत। त्रिभाषा धोरणाबाबतच्या शासनाच्या निर्णयाविरोधात 5 जुलै रोजी मुंबई इथे होणाऱ्या मोर्चामध्ये सहभागी होण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं घेतलाय। मराठीप्रेमी नागरिकांबाबत राज्य शासन असंवेदनशील असल्याचं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं म्हणणं आहे। महायुती सरकारच्या काळात आदिवासी विभागाला 2025-26 या आर्थिक वर्षात सर्वाधिक 21,500 कोटी निधी देण्यात आला असून गेल्या सरकारच्या तुलनेमध्ये 3,000 कोटी रुपये अधिक असल्याचं आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी सांगितलं। मात्र आदिवासी विकास विभागाचा निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आला की नाही याबाबत भाष्य करणं टाळलं। शक्तीपीठ महामार्गामुळे राज्याच्या तिजोरीवर 86,000 कोटी रुपयांहून अधिक आर्थिक बोजा पडणार असल्यानं राज्याचं संपूर्ण आर्थिक गणित बिघडून जाणार आहे। शक्तीपीठ महामार्गासाठी खुल्या बाजारात 6.75% दरानं कर्ज मिळत असतानाही हुडकोकडून 8.85% व्याज दरानं कर्ज घेण्यात येणार आहे। वाढीव दरानं कर्जाची परतफेड करणं आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही असा स्पष्ट अहवाल वित्त खात्यानं दिलाय। नवी दुचाकी खरेदी करताना यापुढे ग्राहकांना 2 हेल्मेट देखील खरेदी करावी लागणार आहेत। केंद्र सरकारनं यासंदर्भात नवीन नियम आणलाय। हे हेल्मेट पुरवण्याची जबाबदारी दुचाकी उत्पादकांवर राहणार आहे। राज्यातील पतसंस्थांनी बँकांच्या सहकार्याने आणि नंतर फिनटेक या कंपन्यांमार्फत ग्राहकांसाठी QR कोड सेवा सुरू केली होती। मात्र रिझर्व्ह बँकेनं पतसंस्थांच्या ग्राहकांची KYC अपडेट नसल्याचं कारण पुढे करत ही सुविधा देण्याचा आक्षेप घेतला। त्यामुळे पतसंस्थांच्या व्यवसायावर मर्यादा आलेल्या आहेत। KYCचे नियम पूर्ण केलेल्या पतसंस्थांच्या ग्राहकांना QR कोड सेवा सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली जाते। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची गुणवत्ता यादी जाहीर झाली असून पहिल्या प्रवेश फेरी अंतर्गत 6,32,194 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कॉलेज अलॉट करण्यात आलेले आहेत। त्यात कला शाखेच्या 1,49,791 विद्यार्थ्यांचा, वाणिज्य शाखेच्या 1,39,602 विद्यार्थ्यांचा तर विज्ञान शाखेच्या 3,42,801 विद्यार्थ्यांचा समावेश आहे। एकीकडे ठाणे पालिका क्षेत्रामध्ये अनधिकृत शाळांचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापकांचा तुटवडा जाणवू लागलाय। ठाणे पालिका सेवेतील उपशिक्षकांना पदोन्नती देण्यात आल्यानं 38 मराठी शाळांना मुख्याध्यापक मिळालेले आहेत। महानगरपालिका शाळांच्या इमारतीमध्ये वर्गखोल्यांसाठी आकारण्यात येणाऱ्या भाड्यामध्ये गेल्या वर्षी वाढ करण्यात आली। यामुळे मुंबईतील 220 खासगी शाळा आर्थिक संकटात सापडल्या असून या शाळा बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळे या भाडेवाढीला तात्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी महामुंबई शिक्षण संस्था संघटनेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। मुंबईसारख्या कोट्यावधी लोकसंख्येच्या शहराला स्वच्छ पाणी पिण्याचं देणाऱ्या यंत्रणेलाच आता केंद्र सरकारच्या रेल्वे खात्यानं मोठा आर्थिक झटका दिलेला आहे। पश्चिम रेल्वेनं बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून तब्बल 395 कोटी रुपयांची राईट ऑफ वे परवाना शुल्क म्हणून आगाऊ मागणी केल्याचं उघड झालंय। नोकरदारांसाठी आधार असलेली डबेवाल्यांची सेवा 200 रुपयांनी महागलेली आहे। जूनपासून नवा दर लागू होणार आहे अशी माहिती नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष उल्हास मुखे यांनी दिली आहे। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा बटाटा मार्केटमध्ये फेकून दिले जाणारे खराब, कुजलेले आणि सडलेले कांदे पुन्हा किरकोळ बाजारात विक्रीस काढल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले। त्यातील काही पोती गुपचूपपणे गोळा करून स्थानिक फेरीवाले आणि किरकोळ विक्रेते त्याचा उपयुक्त भाग वेगळा करून पुन्हा विक्री करत असल्याचं स्पष्ट झालंय। विविध प्रमाणपत्र आणि परवाने यासाठी देवाणघेवाण संस्कृतीच्या माध्यमातून पालिका कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या अडवणुकीतून नागरिकांना लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माध्यमातून पालिकेकडून नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीनं घरपोच देण्याचा निर्णय नगरविकास खात्यानं घेतलाय। नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे भरणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी स्थापन करण्यात आलेल्या नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाला राज्य सरकारनं सर्वाधिकार दिले असून पुढील 3 वर्ष नाशिक जिल्ह्यामध्ये याच प्राधिकरणाची मक्तेदारी राहणार आहे। नाशिक महापालिका, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद आणि विभागीय आयुक्त अशा सर्व सरकारी निमसरकारी कार्यालयांना प्राधिकरणाचा आदेश पाळावा लागणार आहे।
कोयना धरणात पावसाची संततधार सुरू असून पाणीसाठा 50च्या उंबरठ्यावर पोहोचलाय. धरणामध्ये पडत असलेल्या पावसामुळे 105 टीएमसी धरणाची क्षमता असून 50 टीएमसी पाणीसाठा जमा झालाय. बीड शहरातील नामांकित प्रोफेशनल क्लासेसमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ केल्याचा शिक्षकांवर आरोप होता. या प्रकरणात पोक्सो गुन्हा दाखल झाल्यानंतर 2 दिवसांपासून फरार असलेले प्राध्यापक विजय पवार आणि खाटोकर यांना अखेर अटक करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट तालुक्यातील 4 साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी बिल थकीत आहेत आणि यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम लवकर द्यावी यासाठी अक्कलकोट तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा इथे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या निर्धार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा निर्धार मेळावा घेण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील जाणाऱ्या इंदूर हैदराबाद महामार्गाच्या भूसंपादनात योग्य मोबदला मिळालेला नाही यासाठी शेतकऱ्यांनी पूर्णा नदीवरील पुलाचं काम बंद पाडून आंदोलन केलं. वारकरी संप्रदायातील शिस्तबद्ध दिंडी म्हणून ओळख असणाऱ्या संत गजानन महाराज यांच्या वारकऱ्यांच्या सामानासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. उळे कासेगाव ठिकाणी मुक्कामी असणाऱ्या पिवळ्या आणि काळ्या ताडपत्रीत सामान ठेवून त्याला एक विशिष्ट कोड दिला जातो. वॉटरप्रूफ मंडपाची देखील सोय करण्यात आली आहे. धाराशिवच्या भूम शहरात बाळूमामांच्या मेंढरांचा रिंगण सोहळा पार पडला. आदिशक्ती मुक्ताईची पालखी भूम शहरात आल्यानंतर मुक्ताईंच्या पालखीभोवती मामांच्या मेंढरांचा गोल रिंगण सोहळा दिमाखात पार पडला. आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचं धाराशिव जिल्ह्यातील भूम शहरात जोरदार स्वागत करण्यात आलं. भाविकांनी मानाचा फेटा हार पुष्प देत मानकऱ्यांचं स्वागत केलं. पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील बेलवाडी इथे संत तुकाराम महाराजांचं पहिलं रिंगण पार पडलं. सनसरीतला मुक्काम आटपून जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकोबारायांच्या पालखी सोहळा बेलवाडी इथे दाखल झाला. दरम्यान पालखीचा आजचा मुक्काम हा निमगाव केतकीमध्ये असणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा सातारा जिल्ह्यातील फलटण नगरीमध्ये मुक्काम आहे. माऊलींच्या स्वागतासाठी फलटण नगरीचे ग्रामदैवत पुरातन श्रीराम मंदिर सजवण्यात आलं. आकर्षक रांगोळी काढून वारकऱ्यांचं भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. डफ आणि तुणतुणे या लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन करण्यात आलं. वारीच्या वाटेवर वारकऱ्यांकडून दारूचं व्यसन सोडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. पुण्यातील आयटी क्षेत्रातील तसंच वेगवेगळ्या ठिकाणी काम करणाऱ्या नोकरदारांनी एआय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावानं दिंडी सुरू केली आहे. विविध क्षेत्रातील महिला आणि पुरुष या दिंडीमध्ये सहभागी झालेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबरच आध्यात्मिक इंटेलिजन्सचे महत्त्व पटवून दिलं जाते. संत गजानन महाराज यांची पालखी सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झाली आहे. यावेळी उळे कासेगावात प्रशासनाच्या वतीनं पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. या पालखी सोहळ्यात 700 वारकरी आणि सेवेकरांचा सहभाग आहे. भारतात बालकांच्या मृत्यूदरात घट झाली आहे. 5 वर्षाखालील बालकांच्या मृत्यूदरात घट झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्र बाल मृत्यूदर अहवालातून समोर आली आहे. नवजात बालकांसाठी विशेष सुविधांचा विकास, लसीकरणातील सुधारणांनी मृत्यूदर कमी करण्यास मदत झाली आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी साकीब नाचनचा दिल्लीमध्ये मृत्यू झाला आहे. मुंबई सिरियल बॉम्ब ब्लास्टमध्ये साकीब नाचन हा मुख्य आरोपी होता आणि त्यानंतर आयसिस मॉड्यूलमध्ये डिसेंबर 2023मध्ये एनआयएनं पुन्हा अटक केली आहे. एअर इंडियाचं विमान मुंबईहून चेन्नईला जात असताना जळण्याचा वास आल्यानं विमानाला मुंबईमध्ये उतरवण्यात आलं. ही घटना काल रात्री घडली. मुंबईहून उड्डाण घेतलेल्या AI-639 या विमानाला जळण्याच्या वासामुळे परत मुंबईमध्ये उतरवण्यात आलं.